जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका गटाचे ग्राउंडचे एकत्रित मार्क जाहीर झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे एकूण किती विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे आपण बघू शकता. तर पहा, ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. सुरुवातीला बघा सिरियल नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट क्रमांक, नेम, बर्थ डेट, कॅटेगरी, पॅरलर रिझर्वेशन दिलेलं आहे. 5 किलोमीटरमध्ये पडलेले मार्क, 100ला पडलेले मार्क, शॉर्टपुटला पडलेले मार्क, टोटल मार्क आणि रिझल्ट दिलेला आहे, फेल आहे की पास आहे. ठीक आहे. तर सर्वांचे मार्क इथे जाहीर झालेले आहे. एकूण विद्यार्थी जर बघायला गेलो आपण इथे तर 11,488 उमेदवारांनी इथे ग्राउंड दिलेला आहे आणि चेस्ट क्रमांक गेलेला आहे 11,489. तर पहा, हा जो निकाल आहे, हे जे मार्क आहे हे आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 उमेदवारांना मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांची एकत्रित यादी प्रसिद्ध करण्याबाबत. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 धुळे येथे सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 प्रक्रिया सुरू असून सदर भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची दिनांक 11/7/2024 पासनं तर 26/7/2024 या कालावधीमध्ये शारीरिक मोजमाप तसेच मैदानी चाचणी या गटाचे कवायत मैदान या ठिकाणी घेण्यात आली होती. सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 प्रक्रियेतील उमेदवारांची मैदानी चाचणीतील प्राप्त गुणांची एकत्रित यादी तयार करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांचे मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची एकत्रित यादी ही दिनांक 26/7/2024 रोजी 22 वाजता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 धुळे येथे मुख्य प्रवेशद्वार मेन गेट येथे सूचना फलकावर लावण्यात आली असून त्याप्रमाणे या वेबसाईटवर या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हे टाकली आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन शुद्धीपत्रक दिलेलं आहे 19/12/2018. अन्वय शासन सेवेत सरळ सेवे भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाकडील पत्र मुंबई दिनांक 27/12/2022 अन्वये दिलेल्या स्पष्टीकरणानुसार या घटकात समांतर आरक्षणातील पदे उपलब्ध नाहीत, परंतु सामाजिक प्रवर्गाची पदे रिक्त असल्याने उमेदवारांना आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सामाजिक प्रवर्गातच ठेवण्यात आले आहे. ज्या उमेदवारास मिळालेल्या गुणांबाबत प्रवर्ग, सामाजिक व समांतर आरक्षण संदर्भ काही आक्षेप अथवा हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप अथवा हरकती 27/7/2024 22 वाजेपर्यंत समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 धुळे यांचे कार्यालय येथे दूरध्वनी क्रमांक वा संपर्क साधून तक्रार नोंदवावी अथवा लेखी स्वरूपामध्ये या कार्यालयीन ईमेलवर सादर करायचा आहे. विहित वेळेवर नंतर प्राप्त झालेल्या आक्षेप अथवा हरकतीचा विचार केला जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. तर काही आक्षेप असतील तर तुम्हाला नोंदवायचे आहे 27/7/2024 22 वाजेपर्यंत. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.